एखादी बातमी जेव्हा खरी का खोटी असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा खरं तर ती बातमी खोटी नाहीये ना हेच तपासून पाहत असतो आपण। आणि एकदा का ते सिद्ध झाले की मग उरते ती फक्त सत्यता। आणि दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर जेव्हा हा असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा ती बातमी खरी आहे याची शक्यताही निम्म्याहून अधिक असते, म्हणजे सुरुवातीला तरी। हो, पण ठोस पुराव्यांखेरीज आपण कुठलीही भूमिका घेऊ शकत नाही। आणि सकाळच्या पत्रातच म्हणत असाल तर इतक्या लवकर खातरजमा न करता आपण अशी जाहीर भूमिका घेणं योग्यही नाही। हे तर मान्यच आहे मला। कधी कधी खूप खूप चीड येते गोपाळराव। हे सगळे संस्थानिक जर वेळेत जागे होऊन एकत्र आले असते तर 1857 सालीच ब्रिटिशांना हा देश सोडावा लागला असता। परंतु आळस आणि फितुरी या दोन गोष्टींनी आपल्याला इतकं पोखरून काढलंय की साता समुद्रा पलीकडून व्यापाराचं निमित्त काढून आलेले हे मुठभर लोक आता आपल्यावर राज्य करू लागले। बळवंतराव, तुमचा त्रागा मी समजू शकतो, पण हा काळ मोठा कठीण। कारण आता जी पावलं टाकू ती अगदी विचारपूर्वक टाकायला हवीत आपल्याला। कारण ब्रिटिश आले तो काळ आणि आत्ताचा काळ यात फार मोठा फरक आहे। आणि आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की येणारा काळ विज्ञानाची कास धरून पुढे सरकणारा असेल। त्यामुळे फक्त हत्यारं वापरून त्यांच्याशी लढता येणार नाही। आणि दुर्दैवानं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव ही आपल्या जनतेची सर्वात कमकुवत बाजू आहे। अगदीच असं म्हणून चालायचं नाही गोपाळराव। कालानुरूप बदल होत गेलेतच की। नाही, हे जरी सत्य असले तरी वैज्ञानिक शिक्षण ही फार मोठी दुबळी बाजू आहे आपली। तेव्हा याच ब्रिटिशांनी आणलेल्या आधुनिक शिक्षणाला राष्ट्रीय भावनेची जोड देऊन त्यांना पराभूत करायला हवं। मी योग्य जागी आलोय हे मला माहित होतंच, पण आता त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आपण जो निर्णय घेतलात ते पाहून खात्रीच पटली। माझ्याकडे काय काम काढलं? त्याचं असं आहे, राधाबाईसाहेब महाराजांना आपली भेट घेण्याची इच्छा आहे। मामला तसा नाजूक आहे, त्या संबंधीचा निरोप घेऊनच मी इथे आलोय। परंतु कोल्हापूरकर महाराजांच्या मातोश्रींचं, राधाबाई साहेबांचं माझ्याकडे काय काम? आणि हा निरोप आपण माझ्याकडे घेऊन यायचं काय कारण? कसं आहे, कोल्हापूरकर महाराजांचं आपल्या कानावर आलं असेलच। केसरी आणि केसरीकर नेहमी सत्याची बाजू मांडतात, याचं राधाबाईसाहेब महाराजांना कोण कौतुक? नाना, वृत्तपत्रांची हीच तर भूमिका असायला हवी, सत्याची बाजू लावून धरणं। मग यात कितीही जणांची नाराजी पदरी पडली तरी बेहत्तर, परंतु सत्यवचन छापले गेले पाहिजे। त्यात कौतुक असण्यासारखे काय? खरंय, सगळ्या वृत्तपत्रांचं हे कर्तव्यच आहे, पण हे कर्तव्य बजावणारे सगळेच केसरी सारखे निस्पृह नसतात। राधाबाई साहेबांच्या आतल्या आईचा आक्रोश मांडण्यासाठी बाईसाहेबांना केसरीशिवाय दुसरं काही दिसलंच नाही, यात काय ते समजा। तरी तुमचे म्हणणे मला समजले नाही। माझं म्हणणं एवढंच आहे, एका आईची कैफियत आपण ऐकून घ्यावी। आपण भेटू, बोलू, नंतर काय हवा तो निर्णय आपण घ्यावा। ठीक आहे, भेटण्यासाठी तयार आहोत आम्ही। नमस्कार। या बसा। बळवंतराव, गोपाळराव, नानासाहेबांनी आपल्या कानावर विषय घातला असेलच। राधाबाई साहेब, तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलात त्यावर आम्ही पूर्ण खरे उतरण्याचा प्रयत्न करू। मात्र जे काही आहे ते कुठलीही भर न घालता मनमोकळेपणे सत्याने सांगा। जे सत्य आहे तेच इतकं पिळवटून टाकणार आहे
की त्यात आणखीन भर घालणं शक्य नाही. हे कृत्य करणाऱ्याइतकं क्रौर्य कल्पनेतही आमच्याकडून करवणार नाही. आणि जे कल्पनेतही आम्हाला सहन होत नाही ते आमच्या पोटचं लेकरू भोगतंय बळवंतराव. आपणास ठाऊक असेल की छत्रपती शिवाजीराजे महाराज दत्तक गेले आहेत. होय. मात्र त्यांना वेडसर ठरवून त्यांच्यावर विलायती उपचार चालू केलेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांची दत्तक मातोश्रीबाई आणि दिवाण बर्वे यांचं संगनमत आहे. महाराजांना महालात कोंडून मारहाणीपर्यंतचे प्रकार गेलेत असे समजते. आज मौन व्रत धारण केलेलं दिसतंय. नाही, मगापासून बघतोय नेहमीसारखी चौकशी नाही. आज काय वाचन केलं यावर चर्चा नाही. का बरं? नाही, या अबोला मागचं कारण आम्हाला तरी समजेल का? नाही, असं काही नाही हो. काही नाही कसं काय? लक्ष कुठं आहे तुझं? नुसती भाजी वाढली पानामध्ये, भाकरी कोण वाढणार? अगं बाई, ध्यानातच नाही आलं. एरवी अगदी बारीक लक्ष असतं तुझं माझ्याकडे, पण आज फक्त भाजी वाढलीस, भाकरी विसरलीस. बरं, काय वाचन केलंस दुपारी? आणि भामा वहिनींजवळ बसली होतीस की नाही? एक काम करत जा, त्यांच्या बाजूला बसून छानसं काहीतरी वाचत जा, म्हणजे त्यांचंही मन रमेल आणि तुझाही सराव होईल. यशोदा, काही वाढायचं राहील? काय वाढू? काय काय बिनसलंय काय नेमकं? माझं असं दुर्लक्ष झालं असतं तर लगेच वहिनींकडे तक्रार केली असती. ऐकलं का वहिनी करत? मग बायकांचं नाव कठीण आहे सगळं. यशोदाबाई, मनात जे काही चाललंय ते जर सांगितलं नाही तर नेमकं काय बिनसलंय हे कळेल तरी कसं? आणि जर कळलं नाही तर ही होणारी घालमेल शांत कशी होणार? संध्याकाळपासून बघतोय मी, नेमकं झालंय तरी काय? शब्दात खूप ताकद असते का हो? अर्थात इतकी की त्याच्या आधारे आपण या ब्रिटिशांचं राज्य इथून उलथून लावू. नाही नाही नाही, तशी ताकद नाही. अशी ताकद की ज्याने पोटातल्या गर्भावर परिणाम व्हावा, अशी आणि इतकी ताकद. आता त्या पुराणातल्या कथा तू वाचतेस ना, मग गर्भातल्या अभिमन्यूची कथाही तू वाचली असशीलच की? अहो नाही हो, तसं नाही. ते नाही, म्हणजे लिहायला वाचायला शिकल्यामुळे भामाताईंचा गर्भ पडला असेल का? उगाच का कोणी रात्रंदिवस अश्रू ढाळत बसेल? आणि तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बोलल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला खात्री पटत नसेल तर कमालच झाली म्हणायची. तसे नव्हे नाना, कुणाच्याही मायेविषयी, हेतूविषयी आम्हाला शंका नाही, परंतु आमचे कर्तव्य पार पाडत असताना भावनामध्ये आणून उपयोगाचं नाही. पण मुळातच हे प्रकरण भावनेच्याच पायावर उभं आहे, तर भावनामध्ये आणू नका असं म्हणणं कितपत योग्य आहे? पण मग मला असे असे वाटते म्हणून हे असे असेच आहे असे म्हणणे तरी कितपत योग्य आहे? त्याने काहीही साध्य होणार नाही. एखादी घटना घडते तेव्हा त्याला पुरावे हे असतातच, आणि तेच आम्ही केवळ मागतोय. म्हणजे आपण ज्या गोष्टींवर आक्षेप घेतोय त्याला पुष्टी मिळेल. ते मागण्यात आम्हाला काही वावगे वाटत नाही. हो, तशी खात्री नसती तर जाहीर सभेसारखं पाऊल उचललं असतं का आम्ही बळवंतराव?
येत्या काही दिवसात याच विषयावर आम्ही पुण्यात एक जाहीर सभा आयोजित केली. लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख अध्यक्ष म्हणून येणार आहेत. बळवंतराव, या जाहीर सभेत तरी आम्ही खोटं बोलणार नाही ना? ते पहा, खासगीत किंवा जाहीर सभेत कोण काय बोलतो याला पुरावा मानता येणार नाही. आणि वर्तमानपत्राचे संपादक म्हणून केवळ सांगोवांगेवरून आम्ही बातम्या छापू शकत नाही. अगदी अजाणतेपणी सुद्धा समोरच्या पक्षाला दुखावण्याचा आमचा हेतू नाही आणि तसा आम्हाला हक्क देखील नाही. त्यामुळे पुरावे असतील तरच आपण पुढे बोलू. अहो, पण एखाद्याची बाजू खरी असेल आणि त्याच्याकडे पुरावे नसतील तर तो खोटं बोलतोय असं आपण समजायचं का? अहो, मग नाना, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एखाद्याची बाजू खरी असेल आणि त्याच्याकडे पुरावे नसतील तर वकील म्हणून तुम्हाला तरी खटला जिंकता येईल का? पुराव्यांचे महत्व काय हे वकील म्हणून तुम्हाला चांगलेच ठाऊक असेल असं मी मानतो. हे बघा नाना, पुराव्यांविषयी जर आपण बोललो तर आपल्या भूमिकेला जास्त वजन येईल आणि समोरच्याला पळवाट मिळणार नाही एवढंच सांगतायत ते. हरकत नाही. या संदर्भातली मिळतील ती कागदपत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था करतो. नमस्कार. काही म्हणा नाना. हो, आजची आनंदोद्भव नाट्यगृहातील सभा अगदी सुरेख झाली. हो, किती ती गर्दी आणि पुणेकरांचे कोल्हापूरच्या महाराजांबद्दलचे प्रेमही दिसले. महाराजांबद्दलची हकीकत ऐकून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले. पुण्यात सभा घेण्यामागचा उद्देशच हा होता गोपाळराव. कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर महाराजांच्या केल्या जाणाऱ्या छळाची माहिती जावी. अहो, किती दिवस हे प्रकरण दाबले जाणार होते. या प्रकरणाला वाचा ही फोडायलाच हवी होती. आणि तुम्ही महाराजांच्या छळाबाबत अगदी हातचे न राखता सर्व काही सांगितले आणि जनतेचे डोळे अगदी लख्ख उघडले. आता याचा परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही नाना. कोल्हापुरातील रयतेस महाराजांच्या वेदना माहिती होत्याच, पण ते आता संस्थानाबाहेर अशा जाहीर सभेत मांडून तुम्ही एका वेगळ्या चळवळीला सुरुवात केली आहे नाना. आजच्या सभेचे सर्व श्रेय निसंशयपणे तुमचेच नाना. नाही नाही, असे नाही. राधाबाई साहेबांनी मला जेव्हा वकीलपत्र दिले तेव्हाच मला वाटले की या माऊलीला न्याय मिळायला हवा. गोपाळराव एवढ्या मोठ्या मानाच्या गादीचा वारसदार, त्याचा इतका अतोनात छळ होतो, किती भयंकर आहे. गोपाळराव राजा रयतेचा पालनपोषण करता असतोच, पण रयतेचे सुद्धा राजाप्रती काही कर्तव्य असतातच ना. प्रसंग उभा ठाकला की रयतेने राजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे. शिवाय मला विचाराल तर मला राधाबाई साहेबांची तळमळ जास्त महत्वाची वाटते. एक आई म्हणून त्यांची भूमिका न्याय वाटते. नव्हे नव्हे, माझी खात्री आहे. कोल्हापूरचे महाराज आणि राधाबाई यांची भेट जाणीवपूर्वक होऊ दिली जात नाहीये. महाराजांना वेड लागलंय अशा बातम्या पसरवल्या जातात. अहो, किती भयंकर आहे. बरोबर आहे. महाराजांचा बंदिवासात गोऱ्या लोकांकडून छळ केला जातोय अशी शंका तुम्ही सभेत उपस्थित केल्यावर हो मी चकित झालो. तर विचार करा, पुण्यातील जनतेस काय वाटले असेल. आता या प्रकरणाला वाचा तर फुटलेलीच आहे. हे प्रकरण जाहीर झालेय, पण या प्रकरणास केसरीतून वाचा फुटावी असे मला वाटते. केसरीने बडोदे संस्थानाचे प्रकरण समोर आणले. याचा परिणाम म्हणून की काय माहित नाही, पण सयाजीराव महाराजांना मुक्त्यारपत्र मिळाले. आता कोल्हापूरकर महाराजांचे प्रकरण केसरीने समोर आणले तर लाभ होईल हे एकच उद्दिष्ट ठेवून मी त्यांना भेटलो. पण त्या निनावी पत्राबाबत त्यांना ठोस पुरावा हवाय. त्यामुळे या प्रकरणात त्यांनी मौन बाळगले. अगदी राधाबाई साहेबांशी भेट घडवून आणल्यानंतरही केसरीकारांच्या भूमिकेत बदल पडलेला नाही. आता या सभेमुळे काय परिणाम होतो ते पाहू. एकतर पत्रे खोटी असू शकतात, पण जाहीर सभेत जाहीरपणे खोटं कोण बोलेल. केसरीकारांना महाराजांचा छळ होतो अशा निनावी पत्रांबद्दल ठोस पुरावे हवे असतील, पण राधाबाईंची कैफियत मांडायला काहीच हरकत नसावी. राधाबाई साहेबांना न्याय मिळायलाच हवा. इतर वृत्तपत्रांमध्ये यावर लेख छापून येत आहेत ते झालेच. आता केसरी काय करणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले. आणि आज आलेल्या या पत्रातच पहा, महाराजांनी त्यांचे मामा रताजीराव चव्हाण यांना आपला छळ होत असल्याचं कळवलंय. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात जाहीर सभा झाली, भाषणे झाली. ती काही अशी या पत्रांसारखी निनावी नव्हेत किंवा लपून छपून नव्हेत.
परंतु त्या कुणावरही खटला भरल्याचे काही ऐकण्यात आले नाही. या सगळ्याबाबत जे मौन पाळण्यात आले आहे त्यावरून या छळ प्रकरणात तथ्य आहे या आपल्या मताला पुष्टीच मिळते. गोपाळराव, पुढे वाचा, काय लिहिलंय? कोल्हापूरकर महाराज यांना प्रचंड छळाला सामोरे जावं लागत आहे. बंदिवास, मारहाण हे सर्व कमी की काय? गोपाळराव, आपण किती दिवस हातावर हात ठेवून बसून राहायचे? काय चूक झाली आमची? मूल दत्तक देणं हा एवढा मोठा अपराध झाला का? कशाची शिक्षा भोगतोय आम्ही? आई जगदंबे, कसली परीक्षा घेतेस तू आमची? इतकं वाटत होतं तर पुढचा पोरगा दिला कशाला दत्तक म्हणून? आता तुला पैशांची हाव सुटली होय? चूक तुझीच आहे. कुणात ठाऊक वेळ जन्मदातच होतं की काय? वेडा मुलगा दत्तक दिलाय तू. तुझा मुलगा वेडा आहे, वेडा, फार वेडा. इतकं वाटत होतं तर पुढचा पोरगा दिला कशाला दत्तक म्हणून? आता तुला पैशांची हाव सुटली होय? चूक तुझीच आहे. कुणात ठाऊक वेळ जन्मदातच होतं की काय? फार वेडा आहे तुझा मुलगा. वेडा आहे, वेडा, वेडा आहे. काय हे खोट आहे? हे खोट आहे, हे खोट आहे, हे खोट आहे. हे खो- जे जसं घडलं तसं कुठलाही आडपडदा न राखता आम्ही तुम्हाला सांगितलंय बळवंतराव. एका आईची शपथ आहे तुम्हाला. आमच्या लेकराला वाचवाव. सगळी दारं बंद झाल्यातच जमाय. पण बळवंतराव, आता ही एक आई जनतेच्या दरबारात फिर्याद मागणार आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. त्या दैत्यांच्या तावडीतून लेकराला सोडवायला हवं. त्यांच्या त्या किंकाळ्या आम्ही आमच्या कानाने ऐकले, जे ऐकून आमचे कान बधीर झाले, त्या आम्हाला ऐकवल्याही नाही. अशा वेदना आमचं लेकरू भोगतंय हो. बळवंतराव, आता आम्ही काय करू? आम्ही कुठे जाऊ बळवंतराव? हे काय करताय तुम्ही आई साहेब? हात जोडू नका. प्रत्यक्ष महाराजांच्या जन्मदात्री आहात तुम्ही. हात जोडून विनवण्या करून आम्हाला पापाचे धनी करू नका. आणि तुम्ही निश्चिंत राहा. या युद्धात महाराजांच्या बाजूने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शब्द देतो. काळजी करू नका नाना. या प्रकरणाबद्दल निर्भीडपणे आणि खरमरीत शब्दात केसरीमध्ये मांडलं जाईल. त्यात तुमचं पूर्ण जरा जास्तच. आमच्याकडे कशी दाट झाडी आहे, हवेत उष्मा असला तरी इतकं जाणवत नाही बाई. पण इथे म्हणजे सूर्य अगदी भाजायलाच बसलाय जणू. गार पाणी प्यायल्यावर बरं वाटलं बाई. अगदी जीवात जीव आला. घरी परतेपर्यंत नको नको झालं होतं बाई अगदी. नाही म्हणजे मी काय म्हणते, एवढं उन्हातून कशाला जाणं करायचं? उन्हा कल्ली की मग जायचं ना. उन्हा कल्ल्यावर जायचं. तुम्ही जसे हातावर हात ठेवून निवांत बसलात तसं मी पण करायचं. बस इथे, बस खाली, बस. अगं, लग्नाला इतकी वर्ष झाली तरी घरात अजून पाळणा हल्ला नाही. असं कसं जमेल? काही उपाय नको करायला? घाटावर एक महाराज आल्याचं ऐकलं. फार विद्वान माणूस वाटला बाई मला. रोग म्हणू नकोस, आजार म्हणू नकोस, कुटुंब क्लेश म्हणू नकोस, सगळ्यावर तोडगा आहे त्यांच्याकडे. म्हणून मग मी पण तुमचं गारणं घेतलं बाई घालून त्यांच्याकडे. हे बघ अगं, अशी गोंद लावून चिकटवल्यासारखी एका जागेवर काय बसलीयस? ये जवळ. ही बघ, ही विभूती दिलीये महाराजांनी. रोज सकाळी अनुषा पोटी घ्यायची न विसरता.
आणि रात्री फक्त दूध भात खायचा. जमेल ना? जमेल ना. नाही जमलं तरी जमवावं लागेल बरं. आणि निर्जळी सोमवारचे उपवास करायचे. 16 सोमवार केले तरी चालेल म्हणालेत महाराज. दर सोमवारी शंकराच्या पिंडीला सोवळ्याने अभिषेक करायचा. जमेल ना? हो जमेल ना. तुम्ही सांगाल ते अगदी सगळं तसंच आणि तेच करेन मी. साधारण खोटी माहिती दिली कोल्हापूरच्या महाराजांबद्दल आणि वर सल्लाही दिला. काय तर म्हणे महाराजांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि दिवसेंदिवस त्यांचे वेळ वाढत चालले आणि पुढील उपचारांसाठी त्यांना विलायतेला न्यावे. हा सल्ला कोणत्याही परिस्थितीत मान्य करता कामा नये. हे सगळे कारस्थान महाराजांच्या उपचारासाठी नेमलेल्या डॉक्टर आणि कारभारी यांचे आहे. बरं, हे स्पष्ट दिसत असताना सुद्धा जर महाराज विलायतेस गेले तर त्यांच्या जीवास धोका संभवतो. गोपाळराव, बरं, पूर्वीचे महाराज छत्रपती राजाराम महाराज ते युरोप प्रवासाला गेले होते. तिथे इटलीतल्या फ्लोरेन्स शहरात ते वारले. आता हा दाखला देखील तसा संदिग्धच आहे. सत्य काय हे लोकांनाही माहितीच आहे बळवंतराव. आणि मान्य आहे की महाराजांचा थोडा बुद्धिभ्रंश झालाय. मात्र हे गोरे लोक त्याचा फायदा उचलत त्यांच्या विरुद्धच कट कारस्थान रचू पाहतात. आणि महाराजांचा संताप होण्यामागचं कारण या गोऱ्या डॉक्टरला समजत नाहीये किंवा समजून घ्यायची त्यांची इच्छा दिसत नाहीये. हे सगळं प्रकरण सूर्यप्रकाशा इतकं लख्ख दिसत असताना सुद्धा आपण काय करावं हा प्रश्न आहे. आपण काही वादी होऊ शकत नाही की न्यायालयात जाऊन काही मागणी करू शकत नाही. पण या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालायचे नाही. आपल्याकडे असलेली सगळी माहिती आपण छापून झाली. आता काय करावे? आता काय करावे हाच खरा प्रश्न. गोपाळराव, अजूनही प्रयत्न करायला हवेत. या प्रकरणाकडे असे दुर्लक्ष करून चालायचे नाही. नाही, दुर्लक्ष करायचंच नाहीये बळवंतराव. पण हे कोडं कसं सोडवायचं हा मोठा प्रश्न आहे. सत्याकडे दुर्लक्ष करून जर भलतीच नावे यात गुंफली जात असतील तर ते आपण उघड करायलाच हवे. नाना भिडेंनी सभेमध्ये जे सत्य पुण्यातल्या जनतेसमोर उघड केले त्याचा पाठपुरावा करून गोऱ्यांनी आपल्याच माणसांना हाताशी घेऊन जे कारस्थान रचलेले ते आपण उधळून द्यायला हवे. पण कसे? गोपाळराव, कसे? संसाराव्यतिरिक्त इतर गोष्टींचंही भान असणारी आहे. हे आज तू सिद्ध केलंस. सिद्ध? अहो काहीतरी काय, मी आपल्या मनीचं काहीतरी बोलले. फार विचारही केला नव्हता. पण जे मनात होतं ते ओठांवरही आलं इतकंच. तुम्ही करा माझी थट्टा, पण आता पुढच्या वेळेपासून बोलताना इकडे तिकडे पाहून मग बोलत जाईल. म्हणजे किमान तुम्ही माझ्या मागे येऊन उभे राहिलात हे तरी कळेल मला. मी मुळीच थट्टा करीत नाही. तू जितक्या मनापासून बोलत होतीस तितक्याच मनापासून मी देखील बोलतोय. तुझ्या या आजच्या बोलण्याने मला पुढे आणखी काही करायचे बळ मिळेल. पुरेसे पुरावे हाती नाहीत म्हणून मन जरा कचरत होते. पण आता तुझं ऐकून हे लक्षात आलंय की छत्रपतींबद्दल जी लोकभावना आहे त्या लोकभावनेचा केसरी आदर करणारच. आता ज्या काही शंका मनात होत्या त्या सगळ्या फिटल्या तुझं बोलणं ऐकून. मला तुझा खरोखर अभिमान वाटतो. अहो माझा कसला अभिमान? अभिमान मला तुमचा वाटतो. लोकांच्या भावना काय आहेत हे समजून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं, प्रसंगी त्यांना जाब विचारण्याचं इतकं मोठं धाडसाचं काम करता आहात तुम्ही.